नमस्कार. टाइम्स डिजिटलमध्ये आपले स्वागत आहे. कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी बातम्यांचे वार्तापत्र सादर करीत आहे. ठळक बातम्या. प्रजासत्ताक दिनासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा ग्रामस्थांनी केला सत्कार. प्रकाश देसाई सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे कार्य प्रेरणादायी. ॲडव्होकेट निलिमाताई पाटील. पाताळगंगा औद्योगिक परिसरात दांडवाडी येथे पर्यावरण जागृती उपक्रम. अलिबाग हाशिवरे येथे एकविरा देवी पदयात्रा. पाचल आठवडा बाजार शेड झाल्याने व्यापारी व ग्रामस्थांमध्ये समाधान. खेड शहरात रस्ता आणि एसटी स्टँड परिसराची दुरावस्था. गुहागर तालुक्यातील सुरळ येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळेतील विद्यार्थी आयुष रावणंग व पूर्वा रावणंग यांचा गावाच्या वतीने सत्कार करण्यात आला. कोतुळ केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धांचे आयोजन आदर्श शाळा सुरळ येथे करण्यात आले होते. या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमांमध्ये या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. सुरळ शाळेतील विद्यार्थी आयुष नंदकुमार रावणंग याची मिशन लोकशाही अंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेतून निवड करण्यात आली आहे. त्याची 26 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाचा सोहळा पाहण्यासाठी तसेच अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. तसेच या शाळेतील विद्यार्थिनी पूर्वा नंदकुमार रावणंग हिची रत्नागिरी जिल्हा परिषद अंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेतून राज्यस्तरीय अभ्यास दौऱ्यासाठी गुहागर तालुक्यातून निवड झाली आहे. मिशन लोकशाही परीक्षेच्या मार्फत मी दिल्लीला जात आहे. त्यात गावाच्या मार्फत माझा सत्कार होत आहे. तेव्हा मी गावाचा आभार मानतो आणि इथे थांबतो. धन्यवाद आयुष. यानंतर आयुषचीच बहीण ही राज्य अभ्यास दौऱ्यासाठी तिची निवड झालेली आहे. तिला देखील विनंती करतो की तिने आपले 2 मनोगताचे शब्द या ठिकाणी व्यक्त करावे. माझा अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाल्याबद्दल गावाने माझा सत्कार केला त्याबद्दल मी गावाचे आभारी आहे. धन्यवाद. प्रकाश देसाई सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे कार्य प्रेरणादायी व कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार ॲडव्होकेट निलिमाताई धैर्यशील पाटील यांनी काढले. राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी प्रतिष्ठानच्या विशेष कार्याचा गौरव केला. त्या म्हणाल्या की विकास कामांबरोबर समाजाची क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील भूक भागवण्याच्या दृष्टीने आणि त्यातून नवीन नाट्य कलाकारांना सुधागड तालुक्यातील नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रकाश देसाई सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान गेले 12 वर्षे अविरतपणे कार्य करीत आहे. त्यांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष ॲडव्होकेट निलिमाताई धैर्यशील पाटील यांनी काढले. आज मला हा पुरस्कार देऊन देसाई प्रतिष्ठाननी माझा नव्हे तर आपल्या पालीचाच गौरव केला आहे असं मला म्हणायचं. कारण पालीसारख्या छोट्याशा गावामध्ये मला सामाजिक कार्य करायची संधी मिळाली आणि वैद्यकीय दृष्टीतून सगळ्या बऱ्याचशा स्त्रियांची आणि मुलांची मला सेवा करायला मिळाली आणि त्या सेवेचं बक्षीस म्हणून हे प्रतिष्ठाने मला दिलेलं आहे. तेव्हा त्याचा मी आनंदाने स्वीकार करते आणि प्रतिष्ठानचे मी आभार मानते. कारण माझ्या छोट्याशा कार्याला त्यांनी दाद दिलेली आहे. ही अशी दाद फार थोड्या लोकांना मिळते आणि ते भाग्य मला मात्र मिळालं. पाताळगंगा औद्योगिक परिसरात सामाजिक बांधिलकी जपत बिर्ला कार्बन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पाताळगंगा युनिट व पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट तसेच पिल्लई HOC महाविद्यालय रसायनी यांच्या संयुक्त विद्यमाने दांडवाडी आदिवासी पाडा येथे उल्लेखनीय सामाजिक पर्यावरणीय उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत परिसरात गल्लीबोळा स्वच्छता अभियान राबवून नागरिकांमध्ये स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. त्यानंतर प्लॅस्टिक बंदी जनजागृती रॅली काढण्यात आली. पर्यावरण संरक्षणाचा संदेश अधिक प्रभावी करण्यासाठी स्थानिक नागरिकांना कापडी बॅगचे वाटप करण्यात आले. तसेच थंडीपासून संरक्षण व्हावे या उद्देशाने गरजू आदिवासी बांधवांना ब्लँकेटचे वितरण करण्यात आले. अलिबाग तालुक्यातील हाशिवरे येथे एकविरा देवी पदयात्रा व भव्य पालखी सोहळ्याला भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभला. हाशिवरे गाव ते कार्ला एकविरा देवी मंदिर पदयात्रा अनेक वर्ष सुरू आहे. मंडळाचे अध्यक्ष मेघश्याम मोकल,
पराग ठाकूर, आतिश पाटील, सत्यवान ठाकूर व इतर सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच ग्रामस्थ मंडळ, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनेक भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. राजापूर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारी पाचल बाजारपेठ येथील जिथे बुधवारचा आठवडा बाजार भरवला जातो त्या ठिकाणच्या व्यापाऱ्यांना भर उन्हात व भर पावसात बसावं लागत होतं. या अडचणीची ग्रामपंचायत पाचल कमिटीने दखल घेत सरपंच बाबालाल फरास यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे आठवडा बाजार येथे बाजार शेडची मागणी केली होती. त्याची तत्काळ दखल घेत पालकमंत्र्यांनी निधी मंजूर करून दिला आणि काही महिन्यातच पाचल आठवडा बाजार येथे बाजार शेडची उभारणी झाली. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये तसेच ग्राहकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. आमदार किरण उर्फ भैया शेठ व पाठपुरावा करणारे अपूर्वाताई सामंत यांचे ग्रामपंचायत कमिटी आणि नागरिकांकडून आभार मानण्यात येत आहेत. आठवडा बाजारामध्ये पिकअप शेड बांधण्यात आलेली आहे व्यापाऱ्यांसाठी. तुम्हाला त्याचा काय लाभ आहे का? भरपूर लाभ. म्हणजे पहिले आम्ही ऊनच बसत होते, हां. ते पत्रा बांधले म्हणून आम्हाला सावली बसायला. ओके. कुठून आले तुम्ही? आम्ही लांजावरून आलो. लांजावरून. ठीक आहे. ओके. बोल. हा चांगला सुपर मस्त झाला आहे बाजार. काय टेन्शन नाही. पहिलं उन्हात बसायला लागायचं. आता आता मस्त झालं. मार्केट शेड गेले. हां तुम्हाला व्यापाऱ्यांना काय वाटतं? मस्त वाटतं. बरं वाटतं. बरं वाटतं. चांगलं वाटतं. छत्री बित्री लावायची, हे भानकडे लय व्हायची. हे चांगलं केलं. मस्त पॉवरफुल. आम्हाला सावली झाली, आराम झाला सावलीला. मी सावलीला बसले. नमस्कार, मी बाबालाल उमर फरास, सरपंच ग्रामपंचायत पाचल. ही जी शेडची जी मागणी होती ती प्रामुख्याने ज्या महिला ज्या आहेत त्या महिलांसाठी एक सावली म्हणून पावसामध्ये किंवा उन्हामध्ये जो त्रास होतो तो त्रास होऊ नये यासाठी ही मागणी आम्ही ज्यावेळी पक्षप्रवेश केला त्यावेळी आम्ही मागणी केली. आणि ही मागणी मुख्यतः आम्ही आमचे आमदार भैया सामंत साहेब त्यांच्याकडे केली. त्यानंतर ती मागणी मान्य करण्याचं काम माननीय उदयजी सामंत साहेबांनी केली. आणि त्याला पाठपुरावा म्हणून अपूर्वाताई मॅडम यांनीसुद्धा आम्हाला मदत केली. या सर्वांचे जे सामंत कुटुंब जे आहे त्या सामंत कुटुंबाने आम्हाला जो शब्द दिला तो शब्द त्यांनी पाळला आहे. आणि आम्हाला ही एक मोठी भव्य अशी मार्केट शेड आम्हाला दिलेली आहे. त्याबद्दल प्रथमतः त्यांचं मी धन्यवाद देतो. आणि या पूर्ण पाचल पंचकृषीसाठी ही शेड एक महत्त्वाची आहे. व्यवसाय करण्यासाठी त्यांना एक फायदेशीर आहे. आणि एक राजापूर तालुक्यामध्ये किंवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अशी मोठी मच्छी शेड जे आहे बाजार शेड अशी नाही आहे. आणि ही आम्हाला पाचलला मिळाले आहे. हे आम्हाला पाचलवाल्यांचं सर्वोच्च भाग्य आहे. पुन्हा एकदा मी त्या सामंत कुटुंबाचं मी आभार मानतो आणि मी थांबतो. नमस्कार, मी आत्माराम महादेव सुतार, उपसरपंच पाचल. ह्या ठिकाणी अशी भव्य शेड बाजारामध्ये झालेली आहे. आणि येथील ठेकेदार आमचे मित्र हसन पाटणकर यांनी एक चांगल्या दर्जाची शेड या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर म्हणून उभी केलेली आहे. बरेच वर्ष आमच्या मुस्लिम वाडीतल्या ज्या माता भगिनी इथं धंदा करणारे मच्छीधंदा करणारे आहेत त्यांची मागणी होती. आणि त्या अनुषंगाने जेव्हा पक्षप्रवेश आमच्या मुस्लिम वाडीतल्या हे जे काय आमचे कार्यकर्ते माता भगिनींचा झाला त्यावेळेला प्रामुख्यानं त्यांची मागणी होती की बाजारात बसत असताना उन्हाचा आणि पावसाचा खूप त्रास होतो आहे आणि तो त्रास होऊ नये म्हणून आम्हाला एखादी शेड इथं मिळाली तर बरं होईल. अशा अनुषंगाने मुस्लिम वाडीतले सर्व कार्यकर्ते सरपंच बाबालाल फरास यांच्या माध्यमातून या सर्व कार्यकर्त्यांनी ही मागणी केली. आणि ती मागणी भैया शेटणी आणि उदय शेठ सामंत आमचे मंत्री आमचे प्रेरणास्थान यांनी ती पूर्ण केली. आणि त्याला मोठा फॉलोअप आमच्या युवा नेत्या अपूर्वाताई सामंत यांनी केल्या. आणि आपल्याला बघायला मिळते की चांगल्या दर्जाचे शेड या ठिकाणी उपलब्ध झालेले आहे. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी सुद्धा बाजारामध्ये
खरेदी करत असताना त्यांना त्रास होणार नाही, उन्हाचा त्रास होणार नाही, पावसाचा त्रास होणार नाही, अशा पद्धतीत ह्या ठिकाणी शेड झालेले आहे. तसं पाहिलं तर अजून बऱ्यापैकी 1-2 शेड इथं छोटं छोटं होणं गरजेचं आहे. त्याचाही पाठपुरावा आम्ही ग्रामपंचायत म्हणून सरपंच, उपसरपंच आणि विद्यमान बॉडी आणि जे आपले पक्षाचे कार्यकर्ते हे आपण करत आहोत. निश्चितपणाने भैया शेठच्या पाठी राहून ही मागणी भैया शेठ आमची पूर्ण करतील आणि राहिलेल्या अपुऱ्या काय शेड छोट्या अजून असतील त्या पूर्ण होतील असा मला विश्वास आहे. मी ग्रामपंचायत सदस्य संजय पात्रे. या बाजारामध्ये ज्या पहिल्या 3 शेड होत्या त्याच्यामध्ये भाजी आणि माशाची एवढेच शेड होते. इतर लोक सगळे पावसातून किंवा उन्हाळ्यातून असे उघड्यावर बसायला लागत आणि त्यांना छत्र्या, त्यामुळे पावसाचा त्रास, उन्हाचा त्रास हा आम्हाला सदस्य म्हणजे आमच्या ग्रामपंचायतीच्या कमिटीला हे लक्षात आलं आणि त्याच्यासाठीच आमच्या सरपंच महोदयांनी उदय सामंत यांच्या माध्यमातून हा 25 लाख रुपये निधी आणून इथल्या व्यापाऱ्यांची तसंच त्या बाजारात येणाऱ्या लोकांची सावलीमध्ये सोय केली. आता याच्यापुढे त्यांना उन्हाचासुद्धा त्रास होणार नाही आहे आणि पावसाचा त्रास होणार नाही आहे. त्यामुळे व्यापारी वर्गसुद्धा खुश आहेत आणि येणारे जे गिऱ्हाईक म्हणून येणारे पंचक्रोशीचे लोक आहेत ते सुद्धा खुश आहेत. धन्यवाद. शेड झाल्यामुळे पहिलं कसं उन्हामध्ये खरेदी करायला लागायचं, आता सावलीमध्ये खरेदी करायला लागते. त्यामुळे एकदम सुंदर आणि छान वाटतं. आपल्या पाचलच्या बाजारात शेड झाल्यामुळं चांगली उपलब्ध ग्रामपंचायतीने करून दिली. याच्याबद्दल पण ग्रामपंचायती पाचलचा धन्यवाद. आणखी आजूबाजूच्या लोकांनासुद्धा या बाजारामध्ये लाभ घेता येतो आहे, चांगल्या प्रकारे लाभ घेता येतो आहे. नमस्कार, मी मंगेश नारकर, पाचलचा नागरिक. आज ही पाचल ग्रामपंचायतीने ही जी शेड उभारली आहे, आज जनतेला खरोखरच सुखसमाधान वाटतं की आज उन्हात ते उभे राहून इतक्या वर्ष ती भाजी घेत होते, पण आज त्यांना खरोखर हे बांधलं आहे, पण त्यांना ते सोयीस्कर झालं आहे. मी प्रथम ग्रामपंचायतीचे मनपूर्वक आभार मानतो. छान वाटतं आणि तसं सर्वांना त्रास कमी झाला. खेड शहरातील रस्ते नागरिकांसाठी चर्चेचा विषय ठरत आहेत. दुचाकीधारक तर रस्त्याने वाहन चालवताना त्रस्त झाले आहेत. नागरिकांमध्ये त्यामुळे नाराजी पसरली. खेड शहरातील मध्यवर्ती बसस्थानक रहदारीचे असून दापोली मंडणकडे जाणाऱ्या प्रवाशांना या बसस्थानकातूनच जावे लागते. मात्र या बसस्थानकाची दुरावस्था अवर्णनीय झाली आहे. शहराला कोणी वालीच नाही अशी स्थिती झाली. याकडे खेड नगर परिषद प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे असे स्थानिक ग्रामस्थातून म्हटले जाते. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.